मित्रांनो नमस्कार. शंखनादच्या व्यक्तिमत्व विकास या एका वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा तुमच्या समोर येतोय. दोन भाग तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला आवर्जून कळवा. आणि पुढे जात असताना हे एपिसोड आणखीन कसे बदलवता येतील याच्या संदर्भातही तुमच्या काही सूचना असतील तर अवश्य सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स तुम्हाला मिळेल. मित्रांनो, व्यक्तिमत्व विकास हा आपण सातत्याने कानावर येणारा शब्द आहे. परवलीचा शब्द झाला असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या युगामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं की अगदी त्याच्या स्वतंत्र कार्यशाळा व्हायला लागलेल्या आहेत. अनेक लोक या कार्यशाळा घ्यायला लागलेले आहेत. त्याचे वेगवेगळे क्लासेस होत चाललेले आहेत. काही 8 दिवस, काही 3 दिवस, कोणी 1 दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेत आहे. काही लोक महिना व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा घेत आहेत. मग हा व्यक्तिमत्व विकास इतका महत्वाचा का आहे? कधी विचार केलाय का? किंवा व्यक्तिमत्व विकास करायचा आहे तर तो कधी करायचा? हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न याचं उत्तर शोधायला जात असताना मी तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टी विचारणार आहे. तरुणाई आहे त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे आवडेल. तुम्ही काही स्वप्न पाहिले आहेत का? माझं लाईफस्टाईल कसं असावं, मी कसं जगावं, याच्या संदर्भातले तुम्ही काही स्वतःचे स्वप्न पाहिले आहेत का? फॉर एक्झाम्पल, वेल सेटल लाईफ होणार यार दोस्त. आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये असं छान सेटल लाईफ असावं हे स्वप्न आहे का तुमचं? असायला हवं. एक छानसा बंगला असावा. एक बंगला याचा अर्थ लगेच तो 4-5 कोटीचा असला पाहिजे वगैरे वगैरे काही गरजेचं नाही. मित्रांनो, मी माझ्या रक्ताचं पाणी करून 2 खोल्यांचं घर उभं करत असेल ते 2 खोल्या म्हणजे माझ्यासाठी माझा बंगला आहे. आणि तो कशा पद्धतीने ठेवावा हे माझं मी ठरवणार आहे. दॅट्स ऑल. हे माझा स्वतःचा बंगला असावा हे स्वप्न आहे का? माझ्याकडे छानशी एक 4 व्हीलर असावी स्वप्न आहे का? असायला हवं. महिन्यातून एकदा विथ फॅमिली, माझे आई वडील बहीण भाऊ या सगळ्यांना घेऊन मी महिन्यातून एकदा छानपैकी हॉटेलिंगला जायला पाहिजे असं स्वप्न आहे का? काय ना, रोज घरचं जेवण कुठेतरी कंटाळा येतो. कधीतरी आईला सुद्धा आपण आराम द्यायला हवा ना. बहिणीला पण आपण कधीतरी हॉटेलला घेऊन जायला हवं ना. एरवी तर आपण हॉटेलला जातोच. आता यंग जनरेशन म्हटल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत हॉटेलला रेग्युलर जाणं होतच. पण कधीतरी आपल्या परिवारासोबत दर महिन्यातून एकदा मी हॉटेलिंगला जातोय बा असं कधी पाहिलंय? असं कधी वाटतं का आपल्याला की आपलं हे स्वप्न असावं? वर्षातून एकदा छान लॉंग ड्राईव्ह, लॉंग टूर विथ फॅमिली असं कधी स्वप्न असावं की नाही? ते असायला हवं. मी माझ्या परिवारासोबत घालविलेले 4 आनंदाचे क्षण. गरजेचं नाहीये की ते स्वित्झर्लंडला गेलं पाहिजे, अमेरिकेला गेलं पाहिजे, फॉरेन टूरला गेलं पाहिजे. नेव्हर. मी जर माझ्या परिवारासोबत 4 दिवसांकरिता कन्याकुमारीला जातोय ना, ते माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मी जर माझ्या परिवारासोबत 4 दिवस शेगावला जातोय ना, माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मी जर 4 दिवसासाठी सिमला कुलू मनालीला जातोय, माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पण कसं? विथ फॅमिली. मी माझ्या परिवारासोबत 4-8 दिवस आनंदाचे क्षण घालवणे वर्षातून एकदा, हे आपलं स्वप्न आहे का? असायला हवं. एक छानशी सुंदर शिकलेली पत्नी किंवा मुलींसाठी पती स्वप्न आहे का? तेही असायला हवं, कारण तो आयुष्याचा एक अपरिहार्य भाग आहे. हे जे सगळे स्वप्न आहेत, हे स्वप्न तुमचे आहेत का? पुन्हा एकदा विचारतो. वेल सेटलमेंट, आयुष्यात कधी कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. नंबर 2, स्वतःचा बंगला. नंबर 3, स्वतःसाठी 4 व्हीलर. नंबर 4, विथ फॅमिली, महिन्यातून एकदा हॉटेलिंग. नंबर 5, विथ फॅमिली लॉंग टूर, 4-8 दिवसांकरिता मी माझ्या परिवारासोबत घालवलेले आनंदाचे क्षण. आणि एक सुंदर किंवा सुशिक्षित चांगली मुलगी किंवा मुलगा आयुष्यात जीवनसाथी म्हणून लाभलेला. हे जर तुमचं स्वप्न असेल तर माझा पुढचा प्रश्न आहे,
हे तुम्ही कधी पूर्ण कराल? आता हे जे सगळे 4-5 स्वप्न जे मला सांगितले, हे तुम्हाला वडिलांकडून आईकडून मिळालेले असलेच पाहिजे असं बंधन नाही. एक गोष्ट स्पष्ट, जे काही कमवायचं, जे काही मिळवायचं ते स्वतःच्या रक्ताचं पाणी करून स्वतःच्या मेहनतीने कमवलेलं तेच असलं पाहिजे. तेच हे तुमचं ध्येय आहे का? असलं पाहिजे. मग हे ध्येय तुम्ही कधी पूर्ण कराल? हे स्वप्न तुम्ही कधी पूर्ण कराल? कधी ठरवलंय का? एक टाइम बॉन्डिंग असं काही करून ठेवलेलं आहे का? नसेल केलं तर आज करा. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला पुन्हा देतो, स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल. एक छोटंसं उदाहरण देतो, तुम्हाला पटतंय का पहा मित्रांनो. एक साधारणतः माणूस 75 वर्ष जगतो, 70-75 वर्ष आपण एक ऍव्हरेज मध्ये पकडूया की 70 वर्ष तो 75 वर्ष तो जगतोय. एक ऍव्हरेज मध्ये जर पकडायचं झालं तर स्क्रीनवर पाहाल तुम्ही की 75 वर्ष आपण एक जगतो. तुमचं आजचं वय काय आहे? 25 वर्ष आपण गृहीत धरूया. 75 वर्षांमधून हे 25 वर्ष वजा करा. 50 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. आता शंखनादच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने सातत्याने टिप्स देत चाललो आहे, देत जाणार आहे. यापुढे असे अनेक भाग तुम्हाला समोर पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. मग या बदल्यात मलाही तुमच्याकडून काय हवं आहे? ती गुरुदक्षिणा म्हणून मला तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे. अर्थात ही गुरुदक्षिणा 10 वर्षाच्या स्वरूपात मागतो आहे. या 50 वर्षासोबत उरलेले जे आहेत त्याच्यातले 10 वर्ष तुम्ही मला माझी गुरुदक्षिणा म्हणून द्या, चालेल? आता उरले 40 वर्ष. या 40 वर्षाला 365 दिवसांनी गुणाकार करूया आपण. आपल्या प्रत्येक वर्षाचा दिवस, एक वर्ष असतं 365 दिवसांचं, म्हणून या 40 वर्षाला 365 ने जर आपण गुणलं तर मला असं वाटतं की त्याचा आकडा येतो 14,600 दिवस. बरोबर आहे मित्रांनो? आजपासून, या क्षणापासून तुमच्या हातात 14,600 दिवस उरलेले आहेत. फक्त किती उरलेले आहेत? 14,600 दिवस. हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. आणि तुमचे स्वप्न काय आहेत ते मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे. कुठले स्वप्न आहेत? वेल सेटलमेंट. आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. नंबर 2, छानसा बंगला. नंबर 3, 4 व्हीलर. नंबर 4, विथ फॅमिली हॉटेलिंग. नंबर 5, विथ फॅमिली लॉंग टूर, 4-8 दिवसांकरिता. विदेशात गेले तर आनंदच आहे, वादच नाही. आणि एक सुंदर सुशिक्षित जीवनसाथी. हे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातात आजपासून 14,600 दिवस बाकी आहेत. आणि म्हणून आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, तो आज या क्षणापासून करायचा आहे. म्हणूनच कदाचित शंखनादच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. हा योग चांगला असावा कदाचित की ज्यामुळे तुमच्या समोर मी येऊन राहिलेलो आहे. शंखनादनी आजच्या तरुणाला एक चांगली दिशा मिळावी या दृष्टिकोनातून जो विचार डोळ्यासमोर ठेवून हे एक पाऊल उचललेलं आहे की यंग जनरेशनला त्यांच्या घरी त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलवर त्यांच्या परिवारासोबत बसून पाहता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. मी त्यांचे आभार मानतो शंखनादचे की थेट तुमच्याशी एकतर्फी का होईना सध्यापुरता हा संवाद साधण्याचं त्यांनी मला संधी दिली. मित्रांनो, 14,600 दिवस आपल्या हातात शिल्लक आहेत आणि आपले स्वप्न हे आहेत. एक काम करायचं आहे आजपासून. आपण ज्या खोलीत राहतो त्या खोलीमध्ये आपले स्वप्न लिहून ठेवा. एका कागदावर छान लिहा माझे स्वप्न, त्याच्याखाली हे 5 स्वप्न लिहा. आणखीनही तुमचे काही वेगवेगळे स्वप्न असतील ते पण स्वप्न लिहा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही AI कडे जाऊन जर तुम्ही म्हणाल की माझे स्वप्न काय आहेत तर असं करू नका. हल्ली काय ना, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत AI ला विचारायची सवय लागलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, AI तुम्हाला सांगेल कुत्रा पाळा, मांजर पाळा. हे पण एक मोठं स्वप्न आहे, प्रेस्टिजियस स्टेटस झालेला आहे ना आजकाल. मी वाचलंय ते, बघितलं एका ठिकाणी, म्हणून तुम्हाला सांगायला सांगतोय की माझ्या व्यक्तिमत्वाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला साजेसे असे आपले स्वप्न असावेत. आपली संस्कृती, आपली परंपरा डोळ्यासमोर ठेवून आपले स्वप्न आणि आपले विचार असावेत. तर या दृष्टिकोनातूनही हा एक विचार आपल्याला करावा लागणार आहे. 14,600 दिवस शिल्लक आहेत आणि
या 14,600 दिवसामध्ये हे पूर्ण स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल, तर मी ते सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा एका कागदावर स्वतःचे स्वप्न पूर्ण लिहा. हे स्वप्न ज्या भिंतीवर तुम्ही पाहता, उठल्यानंतर जिथे आपला नजर जाते त्या भिंतीला चिपकवून द्या. दुसरी एक गोष्ट तुम्ही पुन्हा करू शकता. पूर्वीच्या काळी ना छोटेसे कॅलेंडर असायचे, एक देवाचं चित्र असायचं खरड्याला चिपकवलेलं, आणि खाली एक बंच असायचा तारखांचा वर्षभराच्या प्रत्येकाचा. एक पातळ असे या आकाराचे कागद असायचे, त्याच्यावर तारखा असायच्या. या तारखा एक एक कागद फाडला जायचा. तसे आपल्याला छोट्याशा आकाराचे कागद तयार करायचे आहेत. या आकारांचे किती कागद तयार कराल? 14,599. 14,600 नाही, 14,600 दिवस आज तुमच्या हातात शिल्लक आहे मित्रांनो. हे तुम्ही लावायला आजचा दिवस जाणार आहे हा, त्याच्यामुळे आजचा दिवस गेला तुमच्या हातून, हे लक्षात घ्या. 14,599 हे असे दिवस खूप लवकर जात असतात, म्हणून हे सगळं तुम्हाला सांगतोय. 14,599 कागद एवढे आकाराचे फाडा आणि हे उलटे लावायचे आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोळ्याच्या समोरील 14,599, 598, 97, 14,000, 12, 10,000, 1,000, 900, 800 आणि 100 असा एक बंच तुम्ही तयार करा. ओके, हा बंच तयार करा. एक खरडा घ्या, त्याच्यावर एक छान उगवत्या सूर्याचं चित्र चिपकवा, किंवा तुम्हाला जर घोडे आवडत असतील तसे धावणाऱ्या घोड्यांचं चित्र चिपकवा. आणि नंतर तो बंच जो केलाय ना आपण 14,599 कागदांचा, त्याला स्टॅपल करा. आणि हा बंच कुठे लावायचा, हा खरडा कुठे लावायचा? आपण झोपेतून उठल्यानंतर ज्या भिंतीवर आपली नजर पहिल्यांदा जाते त्या भिंतीवर हे कॅलेंडर चिपकवून द्या, लटकवून ठेवा. आणि त्याच्या बाजूला आपलं ध्येयाचं जे सांगितलं होतं की माझे स्वप्न माझे ध्येय, ते पण स्वप्न आणि ध्येय बाजूला चिपकवून ठेवा. रोज उठल्याबरोबर एक काम करायचं मित्रांनो, मैत्रिणींनो. काय कराल? रोज फक्त एक काम करायचं. सकाळी उठल्याबरोबर आपलं कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम, नमस्कार केला, धरती मातेला नमस्कार केला, पुढे सुरू व्हायचं, उठायचं आणि तो एक कागद फाडायचा. रोज उठल्याबरोबर एवढं एक काम करा. म्हणजे आज उद्या सकाळी उठले, 14,599 कागद फाटला, 14,598 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत, हे आपल्या डोक्यात राहील. आणि हे दिवस जसे जसे जात जातील तस तसं एक पुढे गोष्ट करायची की आपल्या बाजूला आपण जे स्वप्न लिहून ठेवलेले आहेत ना, त्याच्या स्वप्नावर टिकमार्क करत जायचं. काय काय मिळवलंय आपण, ते खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे माझ्या ध्येयाच्या दिशेने जात असताना मी कुठलं गोष्ट साध्य करत गेलोय हे पण आपल्या समोर क्लिअर करत जायचं. कदाचित वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, जाईल ना, 500 दिवस लागतील, 1000 दिवस लागतील, 2000 दिवस लागतील, जाऊ द्यात, पण हे करा. काय ना, व्यक्तिमत्व विकासाच्या दिशेने जेव्हा आपण मार्गक्रमण करतो ना मित्रांनो, तेव्हा काही गोष्टी आवर्जून करायला हव्या. एक शिस्तबद्ध जीवन जगण्याची पद्धत आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी. हे शिस्तबद्ध जीवन जर आपण जगलो तर निश्चितच त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीवर झालेला दिसेल येणाऱ्या नवीन काळामध्ये. हा झाला तुमचा एका दिवसाचा उपक्रम की सकाळी उठल्याबरोबर हे लावणे आणि रोज उठून फाडणे. आता आपल्याकडे 14,600 दिवस बाकी आहेत आणि आपलं ध्येय आपल्या डोळ्याच्या समोर आहे, आपले स्वप्न आपल्या डोळ्याच्या समोर आहेत. मग ह्या 14,600 दिवसांमध्येच आपल्याला जर आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा पण विचार करावा लागेल. त्यासाठी पण सुद्धा मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो, ते पटतं का बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. साधी गोष्ट आहे. जसं हे 14,600 दिवस उरलेत, हे जर तुम्हाला पटलं असेल तर पुढचं एक उदाहरण तुमच्यासाठी सांगतो. साधारण तुम्ही दररोज किती वाजता उठता, हा एक माझा तुम्हाला प्रश्न आहे. मी जे पाहतोय, मी जे अनुभवतोय त्या अनुषंगाने जर मी विचार केला तर साधारणतः आजची यंग जनरेशन इन ऍव्हरेज मध्ये सकाळी 7 वाजता उठते असं आपण गृहीत धरूया. चालेल? सकाळी 7 वाजता जर तुम्ही उठता तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये भर घालायची असेल, आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बदलवायचं असेल तर एक गोष्ट करायची आहे. कुठली? 7 वाजता उठायच्या ऐवजी 6 वाजता उठायला शिका. चालेल? फक्त 1 तास आधी उठायचं आहे, किंवा 1.5 तास किंवा 2 तास, हे तुमच्यावर डिपेंड करतं. कारण स्वप्न तुमचे आहेत, ध्येय तुमचं, तुम्हाला गाठायचं आहे. या संदर्भात आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू. अर्थशास्त्रामध्ये क्राउथर नावाचा अर्थतज्ञ आहे, तो असं म्हणतो, यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर बट यू कॅन नॉट मेक हिम टू ड्रिंक. अर्थात
तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, परंतु पाणी पिण्यासाठी त्याला बाध्य करू शकत नाही. त्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला समजावून सांगू शकू, बाबा रे या दिशेने जायचंय, बाबा रे असं कर, बाबा रे तसं कर. जायचं अखेर तुम्हाला आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या मैत्रिणींनो, की जायचं तुम्हाला आहे, ध्येय तुम्हाला गाठायचे आहेत, तुमचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आम्ही फक्त एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जायचं नाही जायचं तुम्ही ठरवायचंय. म्हणून सकाळी 7 वाजता उठायच्या ऐवजी 6 ला उठायचं की 5 ला उठायचं हे तुम्ही ठरवाल. मी एक उदाहरणासाठी म्हणून तुम्हाला दाखवतोय, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. सकाळी 7 ला उठायच्या ऐवजी समजा सकाळी 6 वाजता उठायला सुरुवात केली तर रोज 1 तास आपल्याला जास्त मिळतो. चालेल? हा जर 1 तास रोज मिळतो आहे तर 30 दिवसांचं कॅल्क्युलेशन करा. 30 दिवसामध्ये तुम्हाला 30 तास जास्त मिळतील. म्हणजे एका महिन्यात तुम्हाला 30 दिवस इतरांपेक्षा जास्त चांगलं जगता येतं. तुमच्या ध्येयाच्या दिशेने जास्त चांगला मार्गक्रमण करता येतं. 30 दिवस, 30 दिवसात 30 तास, एका महिन्यात 30 तास तुम्हाला जास्त जर मिळत असतील तर 12 महिन्यामध्ये किती होतील? 12×36 म्हणजे 360 दिवस आपल्याला जास्त जगायला मिळेल एका वर्षामध्ये. एवढा वेळ तुम्हाला जास्त मिळतोय इतरांपेक्षा. फक्त सकाळी तुम्ही 1 तास उठल्यात लवकर, सकाळी 7 वाजता उठत होते, सकाळी 6 वाजता उठणं चालू केलं, रिझल्ट तुमच्या समोर आहे. एका वर्षात तुम्हाला 360 दिवस जास्त जगायला मिळतं. आणि मगाचं जे आपलं कॅल्क्युलेशन आपण बघितलं होतं की आपलं आयुष्य किती आहे, त्या कॅल्क्युलेशनच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की 40 वर्षाचं आपलं आयुष्य शिल्लक आहे. तर एका वर्षात जर समजा 360 दिवस आपल्याला जगायला मिळत आहे, जास्त चांगल्या पद्धतीने जगायला मिळत आहे, तर त्याला 360 तासांना 40 नी मल्टिप्लाय करा. 360 मल्टिप्लाय 40 जर केलं तर 14,400 दिवस, 14,400 आवर्स तुम्हाला जास्त चांगलं जगायला मिळतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साक्षात भगवंताला जरी तुम्ही 24 तासापैकी जास्त दिवस तुमचा जास्त वेळ तुम्ही मागितला ना, तर तो भगवंतही तुम्हाला जास्त वेळ देणार नाही. जेव्हा यमराज तुमच्या जवळ येऊन उभे राहतात ना, तर तुम्ही कितीही भगवंताची आराधना करा, परमेश्वराची आराधना करा, त्याची वेळ आली तो येऊन उभा राहिला की तुमचा काळ संपला, लक्षात ठेवा. पण लोकांना मिळणाऱ्या 24 तासाच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं होतं मागच्या भागामध्ये की आपल्याला मिळालेल्या 24 तासामध्ये आपण त्या वेळाचे नियोजन कशा पद्धतीने करतो आणि आपलं डोकं कशा पद्धतीने चालवतो यावर आपलं व्यक्तिमत्व बहरत असतं, फुलत असतं. आणि म्हणून या 24 तासाच्या नियोजनाच्या अनुषंगाने हा 1 तास सकाळचा कसा तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो हे तुम्हाला स्वतःला एक 4-6 महिन्यात कळून येईल. म्हणून जो वेळ आपल्याला मिळाला आहे त्या वेळामध्ये त्याचं परफेक्ट नियोजन आपल्याला करता येतं का, याच्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. काय सांगितलं पुन्हा एकदा ऐका. सकाळी 7 ला उठता, फक्त 1 तास आधी उठायचं आहे, सकाळी 6 ला उठायचं आहे, रोज 1 तास जास्त मिळतो. 30 दिवसामध्ये 30 तास तुम्हाला जास्त मिळतात. 30 दिवसात म्हणजे एका महिन्यात 30 तास जास्त मिळत असतील तर 12 महिन्यामध्ये 360 तास तुम्हाला जास्त मिळतात. आणि 12 महिन्यामध्ये जर 360 दिवस जास्त मिळत असेल तर आपलं 40 वर्षाचं जे आयुष्य बाकी आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर 14,400 तास तुम्हाला दिवस तुम्हाला जास्त मिळत आहेत इतरांपेक्षा. आता या सगळ्या जास्त मिळालेल्या वेळेचा उपयोग कसा करायचा, काय करायचा ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे, तो भाग नाही. विचार करा की फक्त सकाळच्या 1 तासाचं जर आपण नियोजन केलं तर एवढा वेळ आपल्याला मिळतोय. मित्रांनो, संपूर्ण 24 तासातला जर आपण परफेक्ट नियोजन आपल्या आयुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी केलं, 24 तासाचं नियोजन आपण आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या हिशोबाने केलं, आपलं ध्येय गाठण्याच्या दिशेने झेप घेण्यासाठी केलं, आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जर आपण हे नियोजन करत असू तर मित्रांनो विचार करा, 24 तासामध्ये जर प्रत्येक वेळेचं जर आपण बायफर्गेशन केलं आणि त्याचं जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर मी तुम्हाला सांगतो जो 14,400 दिवसांचा तासांचा तुमचा जो दिवसांचा तुम्हाला जो जास्त वेळ मिळालेला आहे ना, हा 25,000 पर्यंत जाऊन पोहोचतो. कारण हल्ली आपल्या जवळ असलेल्या 5G मोबाईलच्या माध्यमातून अनलिमिटेड डेटा जो मिळतो आहे त्या डेटाच्या माध्यमातून दिवसातला किती वेळ कशामध्ये व्यर्थ चाललाय याची जाणीव दुर्दैवाने आजच्या तरुणाईला नाही. चॅटिंग करण्यामध्ये, रील्स पाहण्यामध्ये, आलेल्या प्रत्येक पोस्टला फॉरवर्ड करण्यामध्ये,
फेसबुक, व्हॉट्सअप असो किंवा वेगवेगळ्या याच्यावर ताबडतोब प्रतिक्रिया देण्यामध्ये आपला किती वेळ चाललाय याचं भानच तरुणाला राहिलेलं नाही. हे दुर्दैव आहे, ही शोकांतिका आहे मित्रांनो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ ही अशी गोष्ट आहे की जी अगदी झपाट्याने निघून जात असते. तरुणाईला माझं नम्र विनंती आहे की मित्रांनो, तरुणाईचे दिवस हे खूप चांगले दिवस असतात. सुवर्णक्षण म्हणतो आपण आयुष्यातला, हा सुवर्णक्षण आहे आयुष्याचा. हे क्षण पुन्हा परत येणार नाही. या क्षणाला खूप छान लाईफ एन्जॉय करायचं असतं. आय नो दॅट व्हेरी वेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भविष्याची पायाभरणी सुद्धा आपल्याला याच दिवसांमध्ये करायची असते. हे दिवस पुन्हा येणार नाहीत, हे गोष्ट खरी आहे. एन्जॉय करायचं आहे, खरं आहे. फुल एन्जॉय करा. लाईफ एन्जॉय करण्यासाठीच असतं, त्याच्यामुळे फुल एन्जॉय करा, वादच नाही. परंतु ते एन्जॉय करत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवा की भविष्याची पायाभरणी सुद्धा मला याच दिवसामध्ये करायची आहे. त्याच्यामुळे मी आज मिळालेल्या या दिवसामध्ये मी एन्जॉय पण करेल, मी लाईफ पण एन्जॉय करेल, मी प्रत्येक दिवस एन्जॉय करेल, मी माझ्या मैत्रिणींना पण वेळ देईल, मी माझ्या फॅमिलीला पण वेळ देईल, मी माझ्या स्वप्नांसाठी पण वेळ देईल. माझं ध्येय पण मला गाठायचं आहे, माझे स्वप्न पण मला पूर्ण करायचे आहेत, याच्यासाठी पण मी वेळ देईल. म्हणून सगळ्यात पहिले टाइम मॅनेजमेंट हा विषय अत्यंत महत्वाचा होता. म्हणून आजच्या या भागामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट हा विषय घेतला. आयुष्याचे टाइम मॅनेजमेंट, आयुष्याच्या दिवसांचं आपण गणित बघितलं आणि त्याचं नियोजन कसं करायचं, याच्यासाठी दिवसाचं नियोजन कसं करायचं तेही बघितलं. जो 1 तास मी सांगितला तो फक्त अर्ली इन द मॉर्निंग, सकाळच्या 1 तासाचा अवधी घेतलेला आहे. आपला किती वेळ मित्रमैत्रिणींसोबत कट्ट्यावर चाललाय, आपले कॉलेजचे क्लासेस बंक केल्यानंतर किती वेळ चाललेला आहे, आपण मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेलो तर किती वेळ चाललेला आहे, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपला किती वेळ चाललेला आहे, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर माझ्या 24 तासाच्या दिवसांपैकी हा जो वेळ आहे याचं मी परफेक्ट नियोजन करेन आणि मी पुढे माझ्या ध्येयाकडे अतिशय वेगाने अग्रेसर होईल, हा विचार डोक्यामध्ये ठेवा. भगवंत तुम्हाला निश्चितपणे घवघवीत यश प्रदान करून देईल, या शंकाच नाही. इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि दुर्दम्य आत्मबळ, ह्या बळावर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण कराल. शंखानादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत व्यक्तिमत्व विकासाच्या छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने तुमच्यासमोर घेऊन येत राहू. छोट्या छोट्या टिप्स आहेत, स्वीकार करायचा नाही करायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. मी पहिलेच सांगितलं, यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक हिम टू ड्रिंक, असं क्राउथर म्हणतो. त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने 2 पावलं पुढे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे तुम्हाला हे भाग आवडत असतील. निश्चितच शंखनादचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं वाटतं त्या प्रतिक्रिया पण द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि हे भाग त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्या दृष्टीने प्रयत्न करा. तोवर नमस्कार, पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये.